मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू येथील महालक्ष्मी उड्डाण पुलावर गेल्या वर्षभरापासून अपघातांचं सत्र सुरू असतानाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला अखेर जाग आली आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रसार माध्यमांनी वारंवार ओरड करूनही दुर्लक्ष करणाऱ्या NHAIनं आता कुठे दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. हे काम प्रवाशांच्या सोयीसाठी की महालक्ष्मी यात्रेच्या दबावापोटी असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. महालक्ष्मी उड्डाण पुलावर मागील वर्षभरात अनेक भीषण अपघात घडले. या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे, तर काहींना आपला जीवही गमवावा लागलाय. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे पुलाची अवस्था बिकट झाली होती. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेनं याकडे पूर्णपणे डोळेझाक केली होती. महालक्ष्मी मातेची यात्रा जवळ येताच प्रशासनानं घाईघाईत दुरुस्तीचं काम सुरू केलंय. दरवर्षी या यात्रेसाठी लाखो भाविक येतात. या गर्दीच्या वेळी काम सुरू केल्यानं आता महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दुरुस्तीच्या कामामुळे गुजरातकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय. यामुळे महालक्ष्मी ब्रिजखाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना तासनतास ताटकळत राहावं लागतंय. अपघात झाल्यानंतरच प्रशासन का जागं होतं असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारतायत. NHAIच्या उशिरा सुरू झालेल्या कामामुळे जनतेत तीव्र असंतोषाचं वातावरण आहे. केवळ मलमपट्टी न करता पुलावर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरते. RB न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.